आता काल मला एका दादानी सांगितलं होतं की शास्त्रशुद्ध मेंढीपालन कसं करतात, त्याचा एक व्हिडिओ बनवा. तर शास्त्रशुद्ध मेंढीपालन करायचं कसं तेही मी सांगतो आज तुम्हाला, आणि त्याचे फायदे तोटे त्याही गोष्टी सांगतो. शास्त्रशुद्ध करायला काही प्रॉब्लेम नसतो. शास्त्रशुद्ध म्हणजे काय करायचं आहे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सर्वात पहिलं म्हणजे काही करा, तुम्ही कसंही करा, कुठल्याही पद्धतीनं करा, पण शेड मात्र अशा पद्धतीनं करा. हा एक पहिला माझा सल्ला राहील. दुसरी गोष्ट चारा, यांचा जो काही चारा आहे तो एक महत्त्वाचा भाग येतो. आता चाऱ्याविषयी खूप लोक विचारतात मला की चाऱ्याबद्दल सांगत नाही, चाऱ्याबद्दल काय. तर चाऱ्याचा काही म्हणजे ह्याच्यामध्ये असा एखादा भाग येत नाही चाऱ्याचा. तर चाऱ्याचा रोल हा वेगवेगळ्या भागानुसार असतो. आता तुम्ही म्हणाल की तुमच्याकडे मेथी घास येतो वगैरे, तर ते तुम्ही करू शकता ना. आमच्याकडे येत नाही तर आम्ही काय करणार आहे त्याला, मेथी घास वगैरे. तर तुमच्या भागामध्ये जो काय चारा उपलब्ध होईल, मेथी घास, दशरथ घास, जो काय चारा होईल कोणत्याही प्रकारचा, तो चारा ह्यांच्यासाठी चांगला आहे. आणि आमच्यासारख्या भागामध्ये जर समजा असेल, म्हणजे आमच्याकडे मक्याशिवाय दुसरा काय विषयच नाही त्यांना, मक्का एकमेव हा आमच्याकडचा चारा असतो. तर चाऱ्यामध्ये काय करायचं असतं तुम्हाला, जेवढा काय तुमच्याकडे चारा, जो काही कोणी तुम्ही लावला असेल चारा, म्हणजे XYZ, मेथी घास घ्या, दशरथ घास घ्या, तुती घ्या, मुरघास घ्या, जो काही चारा तुम्ही लावला आहे त्यातला थोडा कापायचा किंवा थोडा घ्यायचा, त्याचा कुट्टी करा आणि त्याचा TMR म्हणतात, जी TMR सिस्टम असते ना, त्याच्यामध्ये जे काही सुका चारा वगैरे सर्व टाका, मिक्स करा आणि त्याच्यामध्ये कॅल्शियम जे काय टाकायचं, मिनरल टाकायचं, ते सर्व काही गोष्टी टाका आणि त्याच्यानंतर मिक्स केल्यानंतर ह्यांना द्या. अजिबात काही प्रॉब्लेम येत नाही मेंढीपालनाचा. आणि राहिला प्रश्न लसीकरणाचा. लसीकरण तर नोव्हेंबरमध्ये आपण PPR करतो आणि त्याच्यानंतर एप्रिलमध्ये परत त्यांना ETचं वॅक्सिन करतो. ह्याच्या पलीकडे कुठलं वॅक्सिन नसतं आणि काय नाही. आता राहिला प्रश्न खुराकाचा ह्याच्या. तर हा खुराकाचा भाग हा मोठा म्हणजे इम्पॉर्टंट मेंढीपालनामधला भाग येतो. तुम्ही ह्यांना कोणत्याही प्रकारचं बाहेरचं पशुखाद्य आणून घाला, त्याच्यावरती ह्यांची जी काही ग्रोथ व्हायची पाहिजे किंवा जी काही क्वालिटी पाहिजे ती होणार नाही आणि होतही नाही. त्याचं कारण सांगतो की ह्यांना जो काही आपल्याला दूध बनवायचं असतं, म्हणजे जे दूध आलं पाहिजे त्यांचं, त्या दुधासाठी आपल्याला मक्याशिवाय पर्याय नसतो. मग तुम्ही काही करा. आणि मक्का तुम्ही म्हणाल की आम्ही अख्खाच घालतो, काही लोक दाखवतात पूर्ण अख्खाच्या अख्खा मक्का टपाने भरून टाकतात. तर तसं काही करण्यात पण फायदा नसतो. तर भिजवून किती मक्का घालताय, म्हणजे जे हायड्रोपोनिकला जे वापरतात ना, त्या टाईपमध्ये जो मक्का आहे तो भिजवला पाहिजे. आणि तो मक्का जर का ह्यांना घातला तर मात्र हे क्वालिटीमध्ये राहतं. दुधालाही प्रश्न येत नाही आणि कशालाच प्रश्न येत नाही. आता ह्यांना द्यायचा किती वेळा असा एक प्रश्न येतो. तर देण्याचं पण मी तुम्हाला सांगतो किती वेळा द्यायचं असतं. तर ह्या जेव्हा म्हणजे माद्या गाभण राहतात त्याच्या काळामध्ये हे दिलं पाहिजे. पहिला प्रश्न खुराक देण्याचा. तुम्हाला शक्य झालं तर डिलेवरीच्या अगोदर 1 महिना तर दिलंच पाहिजे कंपल्सरी. आणि डिलेवरी झाल्यानंतर 15 दिवस ते 20 दिवस तर दिलं पाहिजे. आणि 15-20 दिवस नाहीच जर दिलं तर कमीत कमी 15-20 दिवस तर दिलंच पाहिजे. आणि जर तुम्हाला शक्यच झालं म्हणजे पॉसिबल झालं तर 1 महिन्यापर्यंत देऊ शकता. त्याने जी काय पिल्लांना दूध पाहिजे किंवा दूध आलं पाहिजे हे एक त्याच्यातनं बेनिफिट राहतं. त्याच्यासाठी ते दूध दिलं म्हणजे खुराक दिलं पाहिजे. ह्याचं म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीतनं मेंढीपालन झालं. ह्याला दुसरा पर्याय नसतो. फक्त तुम्ही काय करता, सगळ्या काय व्यवस्था करता, सगळं काय नियोजन करता आणि त्यांचं राहण्याचं व्यवस्थापन चुकतं. त्याच्यामुळं जे काय तुम्ही शास्त्रशुद्ध म्हणताय ना, तेच तिथं तुमचं गणित बिघडलेलं असतं. कारण 10-15 मेंढ्या सांभाळायला खालच्या ग्राउंडवरती काही प्रॉब्लेम येत नाही. पण जर क्वांटिटीमध्ये करायचं असेल तुम्हाला मेंढीपालन आणि पिल्लांची क्वालिटी जर चांगली करायची असेल तर तुम्हाला मात्र अशा पद्धतीनं शेड असलं पाहिजे. ही कन्सेप्ट आपल्याकडेच नाही आहे. बाकीच्या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर मेंढीपालन हे ग्राउंडला कुठेच दिसणार नाही. बाहेरच्या देशातनी जायलाच नको, तुम्ही कर्नाटक वगैरे सारख्या राज्यातनी जावा, त्यांच्याकडे प्रत्येकाचं कन्सेप्ट असंच आहे. ग्राउंडला कमी प्रमाणात आणि उंचीवरती जास्त प्रमाणात कन्सेप्ट असतं त्याच्या पद्धतीनं. आणि असे जर पैलवान असतील मेंढीपालनातले, म्हणजे हा आता बघू शकताय तुम्ही, असे जर पैलवान असतील तर मात्र त्यांना खुराक द्यायची गरज नसते. आता बघू शकता हा मला किती अडवतोय, म्हणजे मी त्याच्या कप्प्यामध्ये आहे तर तो माझ्याबरोबर असा म्हणजे हे करून दाखवतो की तू इथनं हलू नको. आणि अशा पद्धतीनं हे मेल बनतात. त्यामुळे तुम्हाला जर चाऱ्यावरती फोकस केला, चारा तुम्ही कोणताही लावू शकता. मी
ठराविकच चारा सांगू शकत नाही, कारण ठराविक चारा देऊन होत नाही. तर जसं आता काही लोक सांगतात ना, मेथी घास लावा, दशरथ घास लावा, तुती लावा, हे लावा, ते लावा, पण आमच्यासारख्या भागामध्ये ते येतच नसेल तर आम्ही लावायचं काय? तर आपण प्रत्येकानं काय केलं पाहिजे की आपल्या भागात येणारा कोणता चारा आहे ह्याचा फोकस पहिला करायचा. तुम्ही, मी मस्त सांगेन की तुम्ही हे लावा आणि ते लावा, पण तुमच्या भागात जर ते येत नसेल तर ते करण्यात काय अर्थ नाही, कारण माझी त्याच्यामध्ये 4 वर्ष वेस्ट गेले ते, तर तुम्ही किती कराल त्याचं काय अंदाज लागणार नाही. आणि तसं करता करता तुम्ही मग त्याच्यातून कंटाळून एक्झिटच कराल. त्याच्यापेक्षा काय करायचं की तुमच्या भागामध्ये कोणता चारा चांगला येतोय, मेथी घास येतोय का, तुती येते का, शेवगा येतोय, ह्या सगळ्या गोष्टीचं ऑब्झर्वेशन करा आणि जो चांगल्या पद्धतीनं चारा तुमच्या भागात येतोय तो चारा लावा आणि त्याच्यावरती तुम्ही फोकस करा. मेंढी पालनात की व्हेरायटीची काही गरज नसते, ह्यांच्या पोट भरल ह्याची गरज असते. त्याच्यामुळे तुम्हाला व्हेरायटी वगैरे तसल्या काही गोष्टी नको. आणि जो काही सुका चारा भेटेल, सुका चाऱ्याचं काही कन्सेप्ट नसतं याच्यामध्ये. तुम्ही म्हणाल की सुक्या चाऱ्याचं, तर सुक्या चाऱ्याचं अजिबात कुठलंच कन्सेप्ट नसतं. जो काही सुका चारा मिळेल TMR पद्धतीनं जर केलं आहे ना चाऱ्याचं नियोजन तर सर्वात उत्तम राहतं. बाकी जर तुम्हाला अजून काही ॲडिशनल करायचं असेल, तुम्ही म्हणाल की आम्ही गोळीपेंड वगैरे देऊ, तर गोळीपेंड हे सर्व लहान पिल्लांसाठी कामाचं असतं. ह्या ज्या माद्या येतात किंवा असे जे नर आहेत ह्यांना तुम्ही एकदा मोड आलेलं खायला घालून पहा, अजिबात काय होणार नाही. कारण हे ज्या पद्धतीनं पाहिजेत, आता बघू शकता ते मला म्हणतो की मी तुझी पप्पी घेतो, बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता. आता तर हे अशा पद्धतीनं हे नर होतात. आज हा थोडा फ्री आहे, म्हणजे आत्ता बाहेर आहे त्याच्यामुळे तसं आहे, पण ह्याच्यावरती दुर्लक्ष करू शकत नाही तुम्ही मेंढी पालनात. आणि प्रत्येक ब्रीडर हा क्वालिटीचा असावा. त्याला कमीत कमी 6 महिने तरी तुम्ही लहानपणामध्ये, म्हणजे आम्ही तर 3 महिने कंपल्सरी खुराक देतो आणि 3 महिन्याच्या नंतर कमी कमी करत आणतो, पण 6 महिने ह्यांना खुराक तरी असणं गरजेचंच आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही गोळीपेंड द्या, काप स्टार्टर द्या, किंवा तुम्ही जे भिजवलेलं जे कडधान्य आहे ते जरी ह्यांना दिलं, म्हणजे मक्का किंवा गहू, तरी उत्तम चारा. पण तुम्ही म्हणाल की बाहेरचं जे पशुखाद्य असतं ते विकत आणून घालू, तर त्याच्यावरती एवढा काय फोकस नसतो आणि त्याच्यावरती ते एवढं बेनिफिटमध्ये पण येत नाही. पण हे जर घरगुती जर आपण खुराकाचं केलं नियोजन तर मात्र 100% कामाला येतं. आणि अशा पद्धतीनं शास्त्रशुद्ध करत असताना त्याचं मार्केट पण तुम्ही शोधायला पाहिजे. नाही तर नुसतं शास्त्रशुद्ध करायचं असलं सर्व काय करो आणि मार्केटच शोधणार नाही तर ते काहीच फायद्याचं नाही. तर पहिल्यांदा मार्केट शोधायचं, नंतर मग जसं जसं जमल तशा पद्धतीनं हे करत राहायचं. आता काही लोक म्हणतील की असं अवघड आहे तसं, हे सर्वच गोष्टी काय सोप्या नसतात आणि सगळ्याच गोष्टी काय आपल्याला शिकवलेल्या कुठेच नसतात. जेव्हा आपण ह्याच्यामध्ये उतरतो तेव्हा तुम्हाला एक एक स्टेप बाय स्टेप गोष्ट समजत जाती. फक्त तोपर्यंत तुम्हाला धीर धरणं आहे त्या क्षेत्रामध्ये, म्हणजे कट काढणं आहे. आणि एकदा का तुम्ही त्याच्यामध्ये सेट झाला, म्हणजे एकदम सेटअप तुमचा ओके झाला की तुम्हाला ह्याचा अजिबात काय त्रास येणार नाही. अशा पद्धतीनं हे शास्त्रशुद्ध मेंढी पालन चालतं. आता ही बारकी पिल्लं बघू शकताय तुम्ही आमच्याकडची, अजिबात कुठलं पिल्लाचं काय नाही, सर्व दिवसभर खाणे, खेळणे आणि मस्तपैकी एन्जॉय करणे हा ह्या लहान पिल्लांचा एक कन्सेप्ट असतो आता. आणि हे ना सकाळ आणि संध्याकाळच आपण खायला घालतो, बाकी दिवसभर ह्यांना कुठलं खायला वगैरे किंवा चारा वगैरे असला काय नसतो. जो काही ह्या गवाण्यामध्ये दिवसभर भरून ठेवलेला असतो आपण चारा, अशा पद्धतीतला चारा ती मेंढरं खात असतात. बाकीचा दुसरा त्यांना चाराच नसतो. आणि ह्या सर्व इकडं माद्या आपल्या, म्हणजे ज्या गाभण झालेल्या माद्या येतात, क्रॉस झालेल्या, त्या माद्यांना आपण इकडे ठेवत असतो. कारण कसं होतं की हा जो नर आहे तो आपण खुल्ला सोडल्यानंतर त्यांना त्रास होऊ नये म्हणून त्यांना आपण इकडे या साईडला घेतो. आणि पिल्लांचं खास करून बघू शकता आता तुम्ही, खाली इकडे पिल्लं बघा आमची सर्व खात आहेत. तर ह्यांना दिवसभर म्हणजे जेवढं मनसोक्त खाता येईल किंवा मनसोक्त पाहिजे अशा पद्धतीनं आपण इथं त्यांना गव्हाणीमध्ये ठेवत असतो. त्याच्यामध्ये थोडंसं खुराक पहिल्यांदा सुरुवातीला टाकतो आणि बाकीचा नंतर चारामध्ये ठेवत असतो. आणि ते पाहिजे अशा पद्धतीनं खात असतात. ज्याला खायचं आहे ते खातात, ज्याला नको आहे ती साईडला जाऊन बसतात. अशा पद्धतीनं हे शास्त्रशुद्ध मेंढी पालन असतं. आणि ते करत असताना तुम्ही मार्केट मात्र कंपल्सरी शोधणं गरजेचं आहे. नाहीतर बिना मार्केटचं तुम्हाला एवढा सर्व काही गोष्टी करून जर काय तुम्ही मार्केट नाही ना शोधलं ह्याचं, तर मग ते सर्व काही व्यर्थ आहे. त्यामुळे मार्केट शोधणं सर्वात गरजेचं आहे.